नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे सामान्य विज्ञानाच्या या लेक्चर सिरीजमध्ये स्वागत। आज आपण बघतो आहोत टेस्ट नंबर 32 लेक्चर नंबर 32 आपलं जे ॲप्लिकेशन आहे STI RCP याच्यावर तुम्हाला उपलब्ध आहे। जे कोर्सचे विद्यार्थी आहे तुम्हाला व्हॉट्सअपला लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही हे लेक्चर बघितलेलं असणार आहे आणि त्याच्यावर आधारित आज एक 14-15 प्रश्न आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत। MPSC पोलीस भरती, सरळ सेवा, पोस्टमन MTS आणि इतर विविध एक्झाम ज्या ठिकाणी विज्ञान हा विषय समाविष्ट आहे त्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त अशी या ठिकाणची स्पेशल विज्ञानाची टेस्ट सिरीज ती सुद्धा आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे। जीकेचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून या ठिकाणी या टेस्टकडे आपल्याला बघावं लागतं। मग आजच्या टेस्टमध्ये आपण कोणता टॉपिक कव्हर करणार आहोत? कुलोम्बचा नियम असेल, सुवाहक पदार्थ, विसंवाहक पदार्थ आपण म्हणतो, विद्युत एकके म्हणतो, या संदर्भातले प्रश्न आजच्या लेक्चरमध्ये असणार आहे। बघूया पटपट उत्तरं तुम्ही द्यायची आहेत। काही सेकंदाचा कालावधी तुमच्याकडे असणार आहे। पहिला प्रश्न या ठिकाणी तुमच्यासाठी आहे। बघा, दोन प्रभारित पदार्थांच्या दरम्यान निर्माण होणारे विद्युत बल हे त्या दोन पदार्थांच्या गुणाकाराच्या समानुपाती असून त्यातील अंतराच्या टिंबटिंब असते। तुम्हाला मी लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे। या ठिकाणी हे दोन प्रभारित पदार्थ आहेत, यांच्या दरम्यान निर्माण होणारे जे विद्युत बल असणार आहे हे या प्रभारांचा जो गुणाकार आहे, दोन प्रभारांचा, या गुणाकाराच्या समानुपाती असणार आहे आणि त्यातील जे अंतर आहे त्याच्या व्यस्तानुपाती असणार आहे। काय म्हटलंय मग तुम्ही? व्यस्तानुपाती। मग अंतराच्या व्यस्तानुपाती की अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती, हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे। ज्यांनी व्यवस्थित याचं वाचन केलं असेल, ज्यांनी व्यवस्थित ही कन्सेप्ट समजून घेतली, त्यांनाच ऑप्शन बघितल्यावर योग्य उत्तर देता येईल, नाहीतर गोंधळ होऊ शकतो। पहिला मुद्दा मी मुद्दाम टाकला होता, व्यस्तानुपाती पहिला ऑप्शन, दुसरा वर्गाशी व्यस्तानुपाती, तिसरा समानुपाती आणि चौथा वर्गाशी समानुपाती। प्रभारांच्या गुणाकाराच्या समानुपाती हे आपण बघितलं विद्युत बल, मात्र तेथील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती, काय म्हणतोय मी? वर्गाच्या व्यस्तानुपाती, हे उत्तर आलं पाहिजे मित्रांनो। हे लहान लहान मुद्दे लहान लहान घटकामध्ये आपण विभाजित करून त्याच्यावर टेस्ट बनवतो आहे आणि मला जे तुमचे रिप्लाय येत आहेत व्हॉट्सअपला वैयक्तिक स्वरूपामध्ये की या टेस्टचा फार मोठा मला फायदा होतोय, विज्ञानावर इतक्या डीपमध्ये शिकवून त्या प्रत्येक सब टॉपिकवर टेस्ट पहिल्यांदा घेतल्या जात आहेत, हे कोणीही आतापर्यंत घेतलेलं नव्हतं, त्याचा मला सुद्धा अभिमान आहे। पुढे आपण जातोय 2 नंबरचा प्रश्न, विद्युत प्रभावा भोवतालच्या जागेला टिंबटिंब म्हणतात। विद्युत प्रभाव, ओके, त्याच्या भोवतालची जागा त्याला काय म्हटलं जातं? स्थितिक विद्युत, धारा विद्युत, विद्युत क्षेत्र, विद्युत घनता। ओके, काय म्हणायचं त्याला? विद्युत प्रभाव आहे, त्याच्या भोवतालची जी जागा आहे त्याला काय म्हणणार तुम्ही मित्रांनो? ती जी जागा असते, विद्युत प्रभाव जो तयार होतो आहे त्याच्या भोवतालची जी जागा आहे त्याला म्हटलं जातं विद्युत क्षेत्र। काय म्हटलं जातं त्याला? विद्युत क्षेत्र। पुढे आहे, स्थित प्रभारामुळे घडणाऱ्या भौतिक परिणामाला काय म्हणतात? बघा, स्थित प्रभार, दोन पद्धतीचे प्रभार आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्याच्यातला एक आहे तो म्हणजे स्थित प्रभार, याचा जो काही भौतिक परिणाम घडतो आहे त्याला आम्ही काय म्हणणार? त्याला विद्युत प्रभार म्हणणार, त्याला विद्युत क्षेत्र म्हणणार, धारा विद्युत म्हणणार की स्थितिक विद्युत म्हणणार? स्थित प्रभारामुळे जे काही घडतं आहे त्याला आम्ही काय म्हणणार आहे मित्रांनो? त्याला आम्ही म्हणणार आहोत स्थितिक विद्युत। काय म्हणणार आहोत त्याला? आम्ही स्थितिक विद्युत असं म्हणणार आहोत। पुढे 4 नंबरचा प्रश्न, गतिमान प्रभारामुळे घडणाऱ्या भौतिक परिणामास काय म्हटलं जातं? बघा, गतिमान प्रभारामुळे घडणारा भौतिक परिणाम, गती आहे, वर आपण बघितलं होतं स्थित स्वरूपात आहे, स्थिर आहे, इकडे गती आहे, याला तुम्ही काय म्हणणार आहात? स्थितिक विद्युत, धारा विद्युत, औष्णिक विद्युत की यापैकी नाही? 4 नंबरचा प्रश्न, गतिमान प्रभारामुळे घडणारा जो परिणाम आहे, भौतिक परिणाम आहे, त्याला आपण म्हणत असतो धारा विद्युत। गती आहे, धारा आहे, हे आधी या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे जातो मी, इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हे टिंबटिंबच्या वस्तुमानाच्या 1/1837 पट इतके आहे। कशाचे वस्तुमान? इलेक्ट्रॉनचे। कशाच्या वस्तुमानाच्या एवढी कमी आहे? न्यूट्रॉनच्या, प्रोटॉनच्या, पोझोट्रॉनच्या की यापैकी नाही? तोंडपाठच असावं असा हा मुद्दा, कारण की इलेक्ट्रॉनचे वस्तुमान तुमच्यासाठी फार महत्त्वाचे असते, त्याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि या ठिकाणी उत्तरापर्यंत तुम्ही लगेच पोहोचले पाहिजेत। उत्तर काय आहे? प्रोटॉनच्या वस्तुमानाच्या 1/1837 पट इतकं आहे प्रोटॉनच्या। ओके,
पुढे 6वा प्रश्न, अणूचे टिंबटिंब गुणधर्म केंद्रकाभोवतीच्या इलेक्ट्रॉन संख्या व रचनेवर ठरतात. बघा, अणूचे कोणते गुणधर्म हे केंद्रकाभोवतीच्या इलेक्ट्रॉन संख्या आणि रचनेवर ठरतात. भौतिक गुणधर्म, औष्णिक पाहिजे ती औष्णिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म की यापैकी नाही. बघा, अणूबद्दल बोलतोय मी, ॲटम बद्दल बोलतोय मी. आपण अणू जे म्हणतो याच्यामध्ये गुणधर्म जे आहे ते केंद्रकाभोवतीच्या इलेक्ट्रॉनच्या संख्या आणि रचनेवर. कोणते गुणधर्म की त्याच्या भोवती किती इलेक्ट्रॉन संख्या आहे, त्या इलेक्ट्रॉनची रचना कशा पद्धतीची आहे याच्यावर ठरते आहे. ओके, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, या प्रश्नाच्या उत्तराकडे तुम्हाला या ठिकाणी जाता येईल. कोणते गुणधर्म, भौतिक, औष्णिक, प्रिंटिंग मिस्टेक आहे, रासायनिक आणि यापैकी नाही. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर रासायनिक गुणधर्म. काय रासायनिक गुणधर्म? पुढे मी जातो आहे 7व्या प्रश्नाकडे. टिंबटिंबची संख्या व त्यांची गती यावरून पदार्थ कितपत विद्युत सुवाहक आहे हे ठरते. बघा, कशाच्या संख्येवर आणि कशाच्या गतीवरून पदार्थ हा कितपत सुवाहक आहे तो मुक्त इलेक्ट्रॉनवरून ठरवणार तुम्ही, बंद इलेक्ट्रॉनवरून ठरवणार, मुक्त प्रोटॉनवरून ठरवणार की बंद प्रोटॉनवरून ठरवणार. कशाची संख्या आहे आणि कशाची गती आहे की याच्यावरून पदार्थ हा कितपत विद्युत सुवाहक आहे हे ठरतंय. बघा, मुक्त, बंध, इलेक्ट्रॉन की प्रोटॉन हे महत्त्वाचं आहे आणि त्याची सुवाहकता, विद्युत सुवाहकता. 7 नंबरचा प्रश्न उत्तर जर बघितलं, मुक्त इलेक्ट्रॉन. काय मुक्त इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून हे ठरतं आहे. यूट्यूब चॅनल आपलं रोहिदास चोंदे पाटील जीएसटी इन्स्पेक्टर, यावर जर तुम्ही हे लेक्चर बघत असाल तर याला सबस्क्राईब करून ठेवा. ॲप्लिकेशनला बघत असाल तर किंवा ॲप्लिकेशनला बघत नसाल, नवीन विद्यार्थी असाल तर आपले ॲप्लिकेशन ज्याची लिंक खाली दिली आहे त्याला डाउनलोड करून घ्या. पुढे 8वा प्रश्न, ज्या पदार्थातून प्रभार एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सहजगत्या जाऊ शकतो त्यांना काय म्हणतात? बघा, प्रभार आहे जो एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जातोय आणि सहज जातोय, ज्याला रोध नाहीये, अडथळा नाहीये, त्या पदार्थांना काय म्हणतात? विसंवाहक, सुवाहक, प्रतिकर्षी की दुर्वाहक? 8वा प्रश्न आहे मित्रांनो. सहजगत्या जर त्या ठिकाणी प्रभार जात असेल तर त्याला म्हटलं जातं सुवाहक पदार्थ. कोणते पदार्थ? सुवाहक पदार्थ. पुढे 9वा प्रश्न, सुवाहक पदार्थांबाबत विसंगत पर्याय निवडायचा आहे. सुवाहक पदार्थ विसंगत, वेगळा पर्याय निवडा. तांबे, चांदी, सोने की लाकूड? तांबे आहे का सुवाहक? तुम्हाला माहित असलं पाहिजे. चांदी आहे का सुवाहक? सोने आहे का? लाकूड आहे का? लगेच तुमच्या लक्षात येईल की चुकीचं काय आहे. चुकीचं आहे 4 नंबर. लाकूड हा त्या ठिकाणी सुवाहक पदार्थ नाहीये. पुढे विसंवाहक पदार्थाबाबत विसंगत पर्याय निवडा. विसंवाहक म्हटलोय मी. प्रश्न नीट वाचायला शिकावा लागेल. बरेच जण इथे जर गडबड झाली तर मग उत्तर चुकू शकतो. अभ्रक आहे का? रबर आहे, ग्रॅफाइट आहे, काच आहे? विसंवाहक पदार्थ, त्याच्याबाबत विसंगत पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. 10 नंबरचा प्रश्न जर तुम्ही बघितला, अभ्रक विसंवाहक आहे की नाही हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. रबर कशामध्ये मोडते? ग्रॅफाइट कशात मोडते? काच कशात मोडते? मित्रांनो, अभ्रक, रबर आणि काच याचे हे विसंवाहक पदार्थ आहे, मात्र ग्रॅफाइट हा सुवाहक पदार्थ आहे, हे लक्षात घ्या. उत्तर 3 नंबर. पुढे 11 नंबरचा प्रश्न, अर्धवाहक पदार्थाबाबत विसंगत पर्याय निवडा. अर्धवाहक पदार्थ जर्मेनियम, सिलिकॉन, गॅलियम आणि सोने. अर्धवाहक पदार्थ विसंगत पर्याय बघा, जर्मेनियम, सिलिकॉन, गॅलियम आणि सोने. अर्धवाहकामध्ये जर्मेनियमचा समावेश होतो, सिलिकॉनचा समावेश होतो, गॅलियमचा समावेश होतो, मात्र सोने समाविष्ट होत नाही. कशामध्ये? अर्धवाहकमध्ये, ते लक्षात घ्या. पुढे जातो मी 12 नंबरच्या प्रश्नाकडे. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये विसंवाहक पण विशिष्ट परिस्थितीमध्ये सुवाहक असतात अशा पदार्थांना काय म्हणतात? बघा, जी आपली जनरल स्थिती आहे इथे काय आहे ते पदार्थ विसंवाहक आहे, पण एखादी स्पेशल सिच्युएशन आली, विशिष्ट परिस्थिती आली तर हेच पदार्थ सुवाहक होणार आहेत. यांना काय म्हणायचं? अर्धवाहक, विसंवाहक, सुवाहक यापैकी नाही. 12 नंबरचा प्रश्न आहे, या पदार्थांना मित्रांनो अर्धवाहक असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? अर्धवाहक. पुढे 13 नंबरचा प्रश्न आहे की विद्युत तारेतून विद्युत धारा टिंबटिंब टोकाकडून टिंबटिंब टोकाकडे जाते. विद्युत तार असते, इथे नेमकी विद्युत धारा ऋण टोकाकडून ऋण की धनकडून धन की ऋणाकडून धन की धनाकडून ऋण, कोणत्या टोकाकडून कोणत्या टोकाकडे जात असते? उत्तर आहे धन टोकाकडून ऋण टोकाकडे या ठिकाणी जात असते. कोणतं टोक? धन टोक. आणि इकडे टोक कोणतं आहे? ऋण टोक. धन टोकाकडून ऋण टोकाकडे या ठिकाणी ही विद्युत धारा जात असते. पुढे 14 नंबरचा प्रश्न, विद्युत घटाचा धन व ऋण अणू यांच्या विद्युत पातळीतील जो फरक आहे त्याला घटाचे टिंबटिंब म्हणतात. विद्युत घटाचं धन आणि ऋण अणू
बघा धन टोक म्हणूया आपण त्याला, आग्र सॉरी इथे आग्र येईल, ऋण आग्र. ओके, धन आग्र आणि ऋण आग्र यांचा विद्युत पातळीतील जो फरक असतो त्याला काय म्हणणार तुम्ही? विभवांतर, विद्युतरोध, विद्युत विभव की यापैकी नाही? 14 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. उत्तर आहे विभवांतर. काय? विभवांतर असं आपण त्याला म्हणत असतो. जो फरक असतो त्याला. तुम्हाला महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे MPSC स्पर्धा विश्व, ज्याची लिंक तुम्हाला खाली भेटेल. त्याला जॉईन करून ठेवा आणि अपडेट्स मिळवत राहा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.